नमस्कार. आयुष्यमान भारत योजनेचं कार्ड घरबसल्या कसं बनवायचं ते आपण या ठिकाणी या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. योजनेचा लाभ घेण्यासाठी आपल्याला आयुष्यमान कार्ड आपल्याकडे असणं आवश्यक आहे. त्यासाठी आपण कार्ड स्वतः कसं बनवू शकतो हा व्हिडिओ आपण या समोरच्या प्रोसेस बघू. सर्वप्रथम आपल्याकडे अँड्रॉइड मोबाईल असणे आवश्यक आहे. अँड्रॉइड मोबाईलमध्ये आपण प्ले स्टोअरवर जाऊन क्लिक करून सर्च टॅबमध्ये आयुष्यमान ॲप असं सर्च केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी आयुष्यमान ॲप दिसेल. त्यासमोर इन्स्टॉल बटनावर जाऊन इन्स्टॉल करायचं आहे. आपल्या मोबाईलमध्ये ॲप इन्स्टॉल केल्यानंतर आपल्या मोबाईलचं लोकेशन ऑन असणं आवश्यक आहे. या ठिकाणी आपल्या मोबाईलचं लोकेशन ऑन केलेलं आहे. या ठिकाणी ॲप इन्स्टॉल होऊन ओपन या टॅबवर जाऊन क्लिक करायचं आहे. ॲप ओपन झाल्यानंतर येण्याचे डाटा प्रायव्हसी पॉलिसी असा येईल. त्यानंतर ॲक्सेप्ट या बटनावर जाऊन क्लिक करायचं आहे. ॲक्सेप्ट येईल याच्यावर जाऊन क्लिक करायचं आहे. त्यानंतर आयुष्यमान कार्डचा लॉग इन या ठिकाणी आपल्याला दिसेल. लॉग इनमध्ये सर्वप्रथम आपल्याला सिलेक्ट लँग्वेज असा टॅब दिसेल. त्यावर क्लिक करून आपल्याला 3 भाषा निवडता येतील, इंग्लिश, हिंदी आणि मराठी. आपण या ठिकाणी इंग्लिश भाषा निवडत आहोत. भाषा निवडल्यानंतर आपण लॉग इन करत आहे. भाषा निवडल्यानंतर आपल्याला लॉग इन टॅबवर जाऊन क्लिक करावं लागेल. क्लिक केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी असं पेज दिसेल. त्यामध्ये 2 लॉग इन असतील, एक बेनिफिशरी लॉग इन आणि एक ऑपरेटर लॉग इन. ऑपरेटर लॉग इन ज्यामध्ये आशा वर्कर, राशन दुकानदार, CSC अशाचे ज्या लॉग इन त्यांना प्रोव्हाइड आहेत ते या ठिकाणी कार्ड बनवू शकतील. आणि ज्याच्याकडे लॉग इन नाहीत ते बेनिफिशरी लॉग इनचा वापर करून आपलं कार्ड स्वतः बनवू शकतील. त्यासाठी आपल्याला पहिले बेनिफिशरी लॉग इनवर क्लिक करावं लागेल. त्यानंतर खाली आपल्याला कॅप्चा असा दिसेल आहे. त्या ठिकाणी एंटर द कॅप्चा टेक्स्ट अबावमध्ये आपल्याला तो कॅप्चा टाकून समोरील प्रोसेस करावं लागेल. या ठिकाणी आपण कॅप्चा टाकल्यानंतर आपल्याला खाली मोबाईल नंबर दिलेला आहे. तो मोबाईल नंबर कॅप्चा टाकल्यानंतर आपल्याला या ठिकाणी स्वतःचा मोबाईल नंबर टाकायचा आहे. मोबाईल नंबर टाकल्यानंतर आपल्याला मोबाईल नंबर समोर एक व्हेरीफाय नावाचं टॅब दिसतं. त्या ठिकाणी आपल्याला क्लिक करायचं आहे. व्हेरीफाय झाल्यानंतर प्रोसेसिंग युअर रिक्वेस्ट असा मोबाईल नंबर टाकून व्हेरीफाय केल्यानंतर आपल्याला मोबाईलवर 6 अंकी येणेचेचा मोबाईल 6 अंकी OTP येईल. व्हेरीफाय केल्यानंतर नॅशनल हेल्थ अथॉरिटीच्या नावाने 6 अंकी OTP येईल. तो आपल्याला खाली दिलेल्या रकान्यामध्ये टाकायचा आहे. मोबाईल OTP टाकून झाल्यानंतर परत एकदा आपल्याला खाली दिलेला कॅप्चा टाकायचा आहे. कॅप्चा टाकल्यानंतर आपण लॉग इन टॅबवर जाऊन लॉग इन केलं आहे. बेनिफिशरी लॉग इन केल्यानंतर आपल्याला खाली कॅप्चा टाकायचा आहे. कॅप्चा टाकल्यानंतर आपल्याला आपला स्वतःचा मोबाईल नंबर टाकायचा आहे. स्वतःचा मोबाईल हे बघा, आता आपण प्रोसेस काय केली. सर्वात आधी आपण नाही का बेनिफिशरी या टॅबवर क्लिक केला. त्याच्यानंतर जे कॅप्चा दिला होता GWC2PM ॲज इट इज जे कॅप्चा येईल तुम्हाला तो कॅप्चा इथे तुम्हाला
टाईप करावा लागेल. त्याच्यानंतर आपण काय घेतलं, मोबाईल नंबर घेतला, साईडला व्हेरीफाय केल्यानंतर आपल्याला 6 अंकी OTP आला होता. तो OTP आपण हे खाली टाकला हे 6 बॉक्समध्ये. त्याच्यानंतर ॲज इट इज जो कॅप्चा होता R82RAH हे टाकल्यानंतर आपल्याला या ठिकाणी लॉग इन करावे लागेल. या लॉग इन बटनवर क्लिक करावे लागेल. हे केल्यानंतर आपल्याला ॲप परमिशन मागेल, तो आपल्याला परमिशन द्यावे लागेल. व्हाईल युझिंग द ॲप याच्यावर क्लिक करावे लागेल आणि प्रोसेस करावे लागेल. ते केल्यानंतर आपल्या पेज ओपन होईल. याच्यामध्ये नाही का बघा, या साईडने टॅब दिलेले आहे स्कीम, स्टेट, सब स्कीम, सर्च बाय डिस्ट्रिक्ट. याच्यात तुम्हाला सांगतो की डाटा ऑलरेडी फीड केलेला आहे. याच्यात स्कीममध्ये काय टॅब आहे, 4-5 टॅब दिलेले आहे. स्टेटमध्ये आपले भारताचे स्टेट दिलेले आहे. सब स्कीममध्ये टॅब ऑलरेडी फीड केलेले आहे. फक्त आपल्याला या ठिकाणी त्याला सिलेक्ट करावे लागेल. आणि काय सिलेक्ट करायचे आपण बघू. तर सर्वात आधी आपण स्कीम या टॅबवर क्लिक केलं आहे बघा. याच्यावर क्लिक केल्यानंतर असे 4 ऑप्शन येईल, PMJY, PM केअर, नमस्ते, आयुष्मान CFF. तर आपल्याला आयुष्मान कार्ड काढण्यासाठी सर्वात आधी आपल्याला या फर्स्ट दिलेल्या PMJY वर क्लिक करावे लागेल. त्याच्यानंतर दिलेले आहे स्टेट. हे डाटा ऑलरेडी फीड केलेला आहे. फक्त आपल्याला आपले स्टेट महाराष्ट्र सिलेक्ट करावे लागेल. हे आपण या ठिकाणी महाराष्ट्र सिलेक्ट केला. त्याच्यानंतर आहे सब स्कीम. या टॅबवर क्लिक केल्यानंतर आपल्याला 5 ऑप्शन येईल. त्यापैकी आपल्याला लास्टमध्ये दिलेला आहे PMJY आणि MJPJY. लास्ट टॅबवर क्लिक करावे लागेल. हे PMJY, MJPJY सिलेक्ट केल्यानंतर आपल्याला सर्च बाय टॅबवर क्लिक करावे लागेल. त्याच्यात 3 ऑप्शन येईल, फॅमिली ID, आधार नंबर, PMJY ID. तर आपल्याला या ठिकाणी आधार नंबर या टॅबवर क्लिक करावे लागेल. हा प्रोसेस केल्यानंतर आपल्याला सेकंड ऑप्शन येईल डिस्ट्रिक्ट. तर आपल्याला या ठिकाणी आपला डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करावे लागेल. जसं मी या ठिकाणी हिंगोली सिलेक्ट केलेला आहे. डिस्ट्रिक्ट सिलेक्ट केल्यानंतर आपल्याला नाही का खाली आधार नंबर, लाभार्थ्याच्या ज्यांच्या आपण कार्ड तयार करून द्यालो त्याच्या आधार नंबर या ठिकाणी टाकावे लागेल. आपल्या समोरमध्ये जे कोणी लाभार्थी असेल त्याचा आधार नंबर टाकायचे या साईडने आधार नंबर. त्याच्यानंतर खाली कॅप्चा दिलेला आहे, ॲज इट इज कॅप्चा खाली टाकायचा. हे बघा, सर्वात आधी आपण काय सिलेक्ट केला, PMJY महाराष्ट्र, PMJY, MJPJY, आधार नंबर, डिस्ट्रिक्ट हिंगोली, लाभार्थ्याचा आधार नंबर, त्याच्यानंतर कॅप्चा. हे टाकल्यानंतर आपल्याला खाली दिलेलं आहे सर्च बटन. याच्यावर आपल्याला क्लिक करावे लागेल. क्लिक केल्यानंतर लाभार्थी पात्र असेल किंवा लाभार्थी पात्र नसेल तर समोर मेसेज येईल. जर लाभार्थ्याचे नाव या यादीमध्ये नसेल तर मेसेज येईल, नो बेनिफिशरी फाउंड इन सर्च क्रायटेरिया. असा मेसेज आला तर तो लाभार्थी सध्या कंडिशनमध्ये पात्र नाही. त्यांच्या भविष्यात म्हणजे एका महिन्यात किंवा 2 महिन्यात किंवा त्याच्या राशन कार्ड ऑनलाईन झाल्यानंतर त्याच्या नाव लिस्टमध्ये येईल. पण जे पात्र लाभार्थी असेल त्याचे नावाची किंवा त्याचे फॅमिली मेंबरचे नावाची यादी स्क्रोल केल्यानंतर खाली येईल. असा फॅमिली मेंबरचे जे कोणी लाभार्थी असेल त्याचे फॅमिली मेंबरचे नाव तुम्हाला दिसेल. आता इथे बघा 2 कलर दिसते आपल्याला, एक हिरवा आणि हा ऑरेंज. असा हिरवा नावाच्या समोर असा हिरवा डाउनलोड कार्ड लिहून दिसत असेल तर असे लाभार्थ्याचे कार्ड बनवायचे नाही, त्यांचे KYC ऑलरेडी झालेली आहे. पण या ठिकाणी हे खाली आहे डू eKYC. ज्या नावाच्या समोर डू eKYC असा लिहून असेल तर तो लाभार्थ्याचे आपल्याला कार्ड तयार करून द्यायचा आहे. या डू eKYC वर क्लिक केल्यानंतर आपल्या समोर असा पेज येईल. आता बघा, याच्यात नाही का 4 ऑप्शन दिलेले आहे, आधार, OTP, फिंगरप्रिंट, आयरिस स्कॅन, फेस ऑन. लाभार्थ्याचा मोबाईल नंबर आधारशी लिंक असेल तर आपल्याला फर्स्ट टॅब आधार OTP सिलेक्ट करावे लागेल. जर लाभार्थ्याचा मोबाईल नंबर आधारशी लिंक नसेल तर आपण सेकंड, थर्ड किंवा फोर्थ ऑप्शन सिलेक्ट करू शकतात. फिंगरप्रिंट टॅब आपण यूज केले तर आपल्याकडे बायोमेट्रिक असणे आवश्यक आहे किंवा आयरिस स्कॅन असणे आवश्यक आहे थर्ड ऑप्शनमध्ये.
आणि फेस ऑथ म्हणजे कसं आहे की आपण फेस ऑथ टॅब सिलेक्ट केल्यानंतर खाली नाही का एक लिंक येतात, त्याच्यावर क्लिक करून आपण एक ॲप डाउनलोड करू शकतो. पण सध्या आपण नाही का या ठिकाणी आधार OTPने कार्ड कसा बनवू शकतो हे बघू. या ठिकाणी आपण आधार OTP आपल्याला आधार OTP या टॅबवर क्लिक करावे लागेल आणि हा प्रोसेस दोनदा करावे लागते. पहिल्यांदा आपण आधार OTPवर क्लिक केल्यानंतर या साईडला ब्ल्यू कलरचा व्हेरीफाय या बटनवर क्लिक करावे लागेल. त्याच्यानंतर एक OTP लाभार्थ्याच्या मोबाईलवर जाईल आणि एक OTP आपल्याला येईल. आधार कार्ड मोबाईलचे लिंक असेल तर लाभार्थ्याच्या मोबाईलवर OTP जाईल आणि एक OTP आपल्याला येईल. तो खालच्या टॅब बॉक्समध्ये एंटर करावे लागेल. त्याच्या आधी नाही की आपल्याला थोडासा परमिशन द्यावे लागते. हे आपण व्हेरीफाय केल्यानंतर असा पेज समोर दिसेल. या खालच्या बॉक्समध्ये आपल्याला टिकआउट करावे लागेल. असा टिकआउट करून अलाव बटनवर क्लिक करावे लागेल. त्याच्यानंतर असा OTP येईल. आधार OTP बेनिफिशरीच्या मोबाईलवर येईल आणि एक OTP आपल्या मोबाईलवर येईल. तर फर्स्ट जे बॉक्स दिसायला आहेत याच्यावर लाभार्थ्याच्या मोबाईलवर आलेली OTP एंटर करावे लागेल आणि आपल्या मोबाईलवर जे OTP आली ते खालच्या बॉक्समध्ये एंटर करावे लागेल. ओके. त्याच्यानंतर हे टाईप केल्यानंतर असा मेसेज येईल. त्याच्यानंतर परत सेम प्रोसेस करावे लागेल. जसं आधार OTP सिलेक्ट करावे लागेल, व्हेरीफाय करावे लागेल, एक OTP वरती आणि आपल्या मोबाईलवर आलेला OTP खाली. हे केल्यानंतर फायनल पेज आपल्याला दिसेल. असा पेज दिसेल. याच्यामध्ये एक बॉक्स दिलेला आहे. याच्यात हे बॉक्स दिसायला आपल्याला कॅमेऱ्याच्या याच्यावर क्लिक करावे लागेल. कॅमेरा ओपन होईल आणि लाभार्थ्याचे फोटो घ्यावे लागेल आपल्याला. फोटो घेतल्यानंतर अशी फोटो दिसेल तुम्हाला. ते झाल्यानंतर त्याची बेसिक इन्फॉर्मेशन फिल करायची आहे. हे फोटो झाले. याच्यात डू यू हॅव मोबाईल नंबर? नो. त्याच्यानंतर लाभार्थी कोण स्वतः आलेला आहे किंवा त्याच्या आईवडील सोबत आलेला आहे, त्याच्या रिलेशन हा पण डाटा ऑलरेडी फीड केलेला आहे. फक्त आपल्याला नाही का त्याच्यावर जसा सन आहे किंवा वाईफ आहे किंवा फादर आहे त्या टॅबवर आपल्याला क्लिक करावे लागेल फक्त. हे बघा असा हे सेल्फ टाकले आपण. त्याच्यानंतर इयर ऑफ बर्थ ते पण फीड केलेले आहे. फक्त आपल्याला लाभार्थ्याची जन्म वर्ष कोणता आहे ते सिलेक्ट करावे लागेल. त्याच्यानंतर पिनकोड आहे हे बघा असा ऑलरेडी डाटा फीड केलेला आहे आपण. हे त्याच्यानंतर पिनकोड टाईप करावे लागेल. महाराष्ट्र ऑलरेडी आहे. हे पिनकोड टाकल्यानंतर हा डिस्ट्रिक्ट आहे हिंगोली डिस्ट्रिक्ट. आता ह्याच्यात थोडक्यात सांगतो तुम्हाला. हे दिलेलं आहे रूरल किंवा अर्बन. लाभार्थी शहरी भागचा असेल तर आपल्याला दोन ऑप्शन येईल, रूरल किंवा अर्बन. शहरी भागचा असेल तर आपल्याला अर्बन सिलेक्ट करावे लागेल. ग्रामीण भागाचा असेल तर आपल्याला रूरल सिलेक्ट करावे लागेल. तर आपण इथे अर्बन सिलेक्ट केलेलं आहे. त्याच्यानंतर सिटी, जो कोणी सिटी असेल तर हिंगोली सिटी. आणि वार्डमध्ये एकच ऑप्शन दिलेला आहे नॉट अवेलेबल, त्याला सिलेक्ट करावे लागेल आणि सबमिट करायचे आहे. हे बघितलं आपण शहरी भागच्या. त्याच्यानंतर ग्रामीण भागचा असेल तर आपल्याला असं दोन ऑप्शन येईल, रूरल सिलेक्ट करावे लागेल. त्याच्यानंतर सब डिस्ट्रिक्ट हे तालुक्याचे नाव येईल. 5 तालुके आहे, 5 तालुक्याचे नाव येईल. जो लाभार्थी तालुक्याचे आहे त्याचा तालुका सिलेक्ट करावे लागेल. नंतर विलेज सिलेक्ट करावे लागेल. जसा या सब डिस्ट्रिक्टमध्ये तालुक्यामध्ये आपण औंढा नागनाथ घेतलेला आहे. त्याच्यानंतर लाभार्थी जामगावांचा असेल तर जामगावान विलेजची यादी पण दिलेली आहे, लिस्ट ऑलरेडी फिट केलेली आहे. ते केल्यानंतर आपल्याला फायनल स्टेप सबमिट करावे लागेल. हे बघा असं यादी आहे. सबमिट केल्यानंतर तुम्हाला असा मेसेज येईल. हे इम्पॉर्टंट आहे. हे बघा, KYC इज कम्प्लिटेड अँड रेकॉर्ड इज सेंट फॉर अप्रुव्हल. म्हणजे या लाभार्थीची KYC झालेली आहे. याच्यानंतर आपल्याला फक्त एक छोटासा कॅप्चा टाकून प्रोसीड करावे लागेल. हे कॅप्चा आहे. हे कॅप्चा जसा आहे तसा टाकायचा आणि प्रोसीड करायचा. इथपर्यंत आपला KYC कंप्लीट झाली. हे बघा, इथपर्यंत आल्यानंतर आपली KYC झाली आणि कार्ड अप्रुव्हलसाठी स्टेटला गेलेला आहे. त्याच्यानंतर असं बघा, हे बघा आधी नावाच्या समोर लिहून होता की डू KYC. प्रोसेस झाल्यानंतर असा पेंडिंग
लिहून येते. तर हे प्रोसेस तुम्ही स्टेप फॉलो करा. सिंपल प्रोसेस आहे. 1-2 वेळेस व्हिडिओ बघा. तुम्हाला डेफिनेटली तुम्ही नाही का घरी बसून स्वतःच्या कार्ड बनवू शकता. याची अधिक माहितीसाठी तुम्ही जवळचे नियर बाय जे योजनेचे हॉस्पिटल आहेत तिथे जाऊन आरोग्य मंत्रालयामार्फत माहिती घेऊ शकता.